नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज अतिशय चांगली न्यूज म्हणजे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहे, बी ग्रॅज्युएट्स आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांचेसमध्ये त्यांच्यासाठी किंवा त्या बी ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांसाठी एक ड्रीम जॉब असतो, तो म्हणजे UPSCचा IASचा जॉब म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2023ची जाहिरात सध्या आलेली आहे। त्याच्यामध्ये साधारण 300 प्लस जे टेंटेटिव्ह जो आकडा आहे तो 300 प्लसचा आहे, 327 समथिंग। त्यामध्ये जागा वाढण्याची शक्यता आणखी आहे पुढे। त्यामध्ये बघा 14/9 म्हणजे 14 सप्टेंबरला ही जाहिरात आलेली आहे ऑफिशियल साईटवर UPSCच्या। आणि 4 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे। आणि जी एक्झामची जी डेट आहे ती 19 फेब्रुवारी त्यांनी दिलेली आहे। बऱ्यापैकी वेळ तुमच्याकडे आहे। ऑलरेडी जे विद्यार्थी अभ्यासत असतीलच, कारण की UPSC IAS ही अतिशय चांगल्या म्हणजे जे बघा IAS जे आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये IASचा रँक हा सगळ्यात जास्त असतो किंवा जे काही सगळ्यात रेप्युटेड सर्व्हिस मानली जाते IASची। तसंच इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा ESCची एक्झाम जी असते ती अतिशय रेप्युटेड मानली जाते। हायर पोस्ट असतात पूर्ण टेक्निकल फील्डमध्ये किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये, त्याच्या हायर पोस्ट याच्या थ्रू मिळत असतात, या एक्झाम थ्रू मिळत असतात। वेगवेगळ्या डिपार्टमेंटची वेगवेगळी पोस्ट ज्या एकदम टॉपमोस्ट पोस्ट असतात, सुपर क्लास वन ज्याला आपण म्हणतो, त्या पोस्ट या सगळ्या एक्झामच्या थ्रू मिळत असते। त्यामुळे हा अतिशय ड्रीम जॉब समजला जातो। इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, त्यानंतर सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचेससाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे। याच्यामध्ये आपण काही महत्त्वाची पॉईंट्स डिस्कस करू मित्रांनो। महत्त्वाचे पॉईंट्स इथे बघू। ऑलरेडी तुम्हाला मी डेट सांगितली आहे, 14/9ला ही ऑफिशियल साईट ओपन झाली आहे, किंवा साईट म्हटल्यापेक्षा ही जाहिरात ओपन झालेली आहे। जे फॉर्म सबमिशन सुरू झालेलं आहे। 4 ऑक्टोबरपर्यंत त्याचे फायनल सबमिशन होईल। 19 फेब्रुवारी 2023 या रोजी एक्झाम दिलेली आहे, म्हणजे एक्झाम त्यांनी सांगितलेली आहे या रोजी ती एक्झाम होणार आहे। त्यामध्ये बघा ज्या ब्रँचेस एलिजिबल आहेत मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, सिव्हिल इंजिनिअरिंग कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॅटेगरी 3 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कॅटेगरी 4 इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग। ठीक आहे। त्याच्यामध्ये बघा द नंबर ऑफ वॅकन्सीज टू बी फिल्ड ऑन द रिझल्ट्स ऑफ द एक्झामिनेशन इज एक्सपेक्टेड टू बी अप्रॉक्सिमेटली 327 म्हणजे 327। प्रत्येक ब्रँचेसच्या जे काही डिपार्टमेंट्स आहेत जिथे पोस्टिंग होतं ते दिले आहेत। आपण जर बघा सिव्हिलमध्ये सेंट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्यानंतर सेंट्रल इंजिनिअरिंग सर्व्हिस ग्रुप A, रोड्स सर्वे ऑफ इंडिया ग्रुप A, AEE सिव्हिल इन बॉर्डर रोड इंजिनिअरिंग सर्व्हिस, इंडियन डिफेन्स सर्व्हिस ऑफ इंजिनियर्स AEE इन MES सर्वेअर्स कॅडर, त्यानंतर सेंट्रल वॉटर सर्विंग ग्रुप A। ठीक आहे। हे मेकॅनिकलचं इथे पुढे दिलेले आहे। आपण इलेक्ट्रिकलचं पण दिलेलं आहे। इलेक्ट्रिकलमध्ये बघा सेंट्रल इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पोस्ट, इंडियन डिफेन्स सर्व्हिसेस ऑफ इंजिनियर्स, इंडियन नेव्हल मटेरियल मॅनेजमेंट सर्व्हिस, त्यानंतर सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिस, डिफेन्स एरोनॉटिकल क्वालिटी अश्युरन्स सर्व्हिस SSO2 इलेक्ट्रिकल, असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर इंजिनिअरिंग, सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस। सेंटर ऑफ इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी दिलेले आहे। याच्यामध्ये भारतातल्या वेगवेगळ्या सिटीज दिलेल्या आहेत। त्यामध्ये आपण महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर त्यामध्ये मुंबई, नागपूर आणि थोडंफार इथे पणजी, गोवा दिलेलं आहे। त्यानंतर सेंटर फॉर इंजिनिअरिंग एक्झामिनेशन मेनसाठी अहमदाबाद, चंदीगड, दिसपूर, गुवाहाटी, लखनौ, शिलाँग, ऐझावल, त्यानंतर चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि शिमला, तर अलाहाबाद, कटक, जयपूर, पटना, तिरुवनंतपुरम, बँगलोर, देहरादून, जम्मू, रायपूर, विशाखापट्टणम, भोपाळ, दिल्ली, कोलकाता, रांची। इथे बघा एलिजिबिलिटी कंडिशन्स दिलेले आहे, तुम्ही वाचू शकता। याच्यामध्ये नॅशनॅलिटी पहिला नंबर आहे, त्यानंतर सिटिझन ऑफ इंडिया, सब्जेक्ट ऑफ नेपाळ, सब्जेक्ट ऑफ भूतान आणि बाकीचे जे क्रायटेरिया दिलेले आहेत त्यांनी। त्याच्यामध्ये एज लिमिट बघा, महत्त्वाचा मुद्दामध्ये एज लिमिट बघा 21 ते 30 एज लिमिट आहे ओपनसाठी, म्हणजे 21 कमीत कमी एज तुमचं पाहिजे आणि 30 एज लिमिट हे कमीत कमी पाहिजे ओपनसाठी। त्याच्यामध्ये SC ST बाकी कॅटेगरीज असाल तर त्याच्यामध्ये 5 वर्ष शिथिल म्हणजे 35पर्यंत आहे, आणि OBCसाठी 3 वर्ष शिथिल म्हणजे 33पर्यंत एज लिमिट आहे। इथे डेटसुद्धा त्यांनी दिलेले आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्लॅन ऑफ एक्झामिनेशन। द एक्झामिनेशन शॅल बी कंडक्टेड अकॉर्डिंग टू द फॉलोइंग प्लॅन। स्टेज 1 इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स फॉर द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स फॉर द स्टेज 2 इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप। ती तुमचं सिलेक्शनसाठी म्हणजे मेन्समध्ये जे काही तुम्ही जाणार आहे किंवा मेन्स एक्झामची सेकंड स्टेज एक्झाम आहे
त्यासाठी ही क्वालिफाईंग एक्झाम आहे स्टेज 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप, ठीक आहे, म्हणजे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. त्यानंतर स्टेज 2 इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन, याच्यामध्ये कन्व्हेन्शनल पेपर्स राहतील, कन्व्हेन्शनल म्हणजे थिअरॉटिकल पेपर्स राहतील. आणि स्टेज 3 म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट तुमची राहील. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रिलिमिनरी स्टेज 1 एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ 2 ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईसेस क्वेश्चन्स पेपर्स अँड कॅरिंग अ मॅक्सिमम मार्क्स ऑफ 500, म्हणजे दोन्ही मिळून 500 2 पेपर राहतील. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स त्याचे राहतील. त्याच्यामध्ये पेपर 1 200 मार्क, पेपर 2 300 मार्क्स. ओनली दोज कॅन्डिडेट्स हू आर डिक्लेअर्ड by the commission to have qualified in the preliminary stage 1 examination in the year will be eligible for admission to the main exam. म्हणजे जे प्रिलिमिनरी क्लिअर होतील 500 मार्काची जी प्रिलिमिनरी आहे ती क्लिअर, तेच मेन्सला तुम्हाला इथे त्यांना ते क्वालिफाय होतील तिथे, ठीक आहे. ऑफ दॅट इयर प्रोव्हाइडेड दे आर अदरवाइज eligible for admission to the main stage 2 examination. The marks obtained in the preliminary examination by the candidates who are declared qualified for the admission to the main examination will be counted for determining their final order of merit. Will be counted, ठीक आहे. म्हणजे तुमचे जे आहे हा स्टेटमेंट महत्त्वाचा आहे. द मार्क्स ऑब्टेन्ड इन द प्रिलिमिनरी स्टेज एक्झामिनेशन बाय द कॅन्डिडेट्स हू आर डिक्लेअर्ड qualified for admission to the main examination will be counted for determining their final order of merit. The number of candidates who are admitted to the main examination will be about 6 to 7 times the total approximate number of vacancies to be filled in their. म्हणजे बघा, जे प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे ती तुम्हाला पहिले क्लिअर करावं लागेल, तेव्हा तुम्ही मेन्ससाठी पात्र व्हाल किंवा क्वालिफाय व्हाल. आणि प्री आणि मेन्स हे दोन्ही याचे जे मार्क्स आहेत ते तुमच्या याच्यासाठी घेणार आहेत, ते म्हणजे तुमचं जे फायनल मेरिट लागतं त्यासाठी घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही तुमचे सीट्स आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 327 वॅकन्सी आहेत, तर त्याच्यामध्ये इंटू 6 और इंटू 7 जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला ते मेन्समध्ये क्वालिफाय करतील. म्हणजे 300 आपण 300 राऊंड फिगर घेतलं तर 300 इंटू 6 म्हणजे 1800 ते 2000 कॅन्डिडेट्स मेन्ससाठी घेतील, ठीक आहे. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट होईल. नोट 1, द कमिशन विल ड्रॉ अ लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हू टू बी क्वालिफाईड for engineering services main stage 2 examination based on criteria of minimum qualifying marks of in general studies and engineering aptitude. म्हणजे हे पहिल्या याच्यामध्ये पहिली एक्झाम प्रिलिमिनरी एक्झाम पेपर 1 अँड इंजिनिअरिंग डिसिप्लिन स्पेसिफिक पेपर 2 प्रिलिमिनरी एक्झाम. म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाममध्ये जो पेपर आहे पहिला 200 मार्कांचा, त्याच्यामध्ये बघा जनरल स्टडीज, GS आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड टेस्ट होईल. आणि सेकंड जो पेपर राहणार आहे तो इंजिनिअरिंग डिसिप्लिनचा राहील, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकलचे असाल तर इलेक्ट्रिकलचा राहील, सिव्हिलचा आहे तर सिव्हिलचा राहील, ठीक आहे. देअर विल बी पेनल्टी निगेटिव्ह मार्किंग ऑफ इच रॉंग आन्सर बाय द कॅन्डिडेट्स ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स पेपर्स, ठीक आहे. देअर आर 4 अल्टरनेटिव्ह फॉर द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स एव्हरी क्वेश्चन्स फॉर ईच क्वेश्चन ऑफ विच रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय कॅन्डिडेट्स 1/3 आहे निगेटिव्ह मार्किंग, ठीक आहे. द इंजिनिअरिंग सर्व्हिस मेन एक्झाम स्टेज 2 एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ 2 कॉन्व्हेन्शनल पेपर्स, म्हणजे थिअरॉटिकल पेपर राहणार आहे 2 इंजिनिअरिंग डिसिप्लिनवर आधारित विथ ड्युरेशन ऑफ 3 hours, म्हणजे 3 तासाचे 2 राहतील थिअरॉटिकल प्रश्न राहतील. त्याच्यामध्ये 300 मार्काचे आहेत ते, म्हणजे 600 तुमचं जे टोटल राहील मेन्सचा तो 600 मार्काचा राहील, ठीक आहे. द स्टेज 2 विल कन्सिस्ट ऑफ स्टेज 3 विल कन्सिस्ट ऑफ पर्सनॅलिटी टेस्ट कॅरिंग 200 मार्काची स्टेज 3ची तुमची एक्झाम राहील, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कॅन्डिडेट हू ऑब्टेन सच मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन स्टेज 1 इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रिलिमिनरी अँड स्टेज 2 इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मेन एक्झाम as may be fixed by the commission as per discretion shall be summoned by them for a stage 3 personality test. म्हणजे स्टेज 1 स्टेज 2 जे क्रॉस करतील त्यांना पर्सनॅलिटी टेस्टसाठी बोलवण्यात येईल. द नंबर ऑफ कॅन्डिडेट टू बी समन्ड फॉर पर्सनॅलिटी टेस्ट विल बी अबाउट ट्वाईस द नंबर ऑफ वॅकन्सीज टू बी फिल्ड. म्हणजे बघा, प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे समजा आता 300 वॅकन्सी असतील तर इंटू 6 और 7 म्हणजे बघा 2000पर्यंत ते मेन्समध्ये घेतील. आणि मेन्सच्या नंतर जे काही तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टसाठी क्वालिफाय व्हाल तर ते 300 × 2 म्हणजे साधारण तुमचे 600-650 विद्यार्थ्यांना ते कॉल करतील पर्सनॅलिटी टेस्टसाठी, ठीक आहे. तर पर्सनॅलिटी टेस्ट विल कॅरी 200 मार्क्स 200 मार्क्स विथ नो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स. इथे मग मिनिमम क्वालिफाईंग राहणार नाही, 200 मार्काची तुमची पर्सनॅलिटी टेस्ट होईल. तर एक आणखी महत्त्वाचा पॉईंट आहे, मार्क्स ऑब्टेन्ड बाय द कॅन्डिडेट्स इन द स्टेज 1 प्रिलिमिनरी, स्टेज 2 मेन्स एक्झामिनेशन अँड स्टेज 3 पर्सनॅलिटी टेस्ट वुड डिटरमाइन देअर फायनल रँकिंग, ठीक आहे. म्हणजे स्टेज 1 स्टेज 2 आणि स्टेज 3 या तिन्ही याचे मार्किंग येणार आहे. कॅन्डिडेट्स विल बी अलॉटेड टू द व्हेरियस सर्व्हिसेस कीपिंग इन व्ह्यू देअर रँक. म्हणजे त्यांचं जे रँक आहे बघा, तुमचं प्रिलिमिनरी मेन्स आणि पर्सनॅलिटी टेस्ट याच्यावरून तुमचा रँक ठरणार आहे आणि रँकवरून तुम्हाला कोणतं डिपार्टमेंटला कुठं द्यायचं हे ठरणार आहे सगळं.
द एक्झामिनेशन अँड द प्रिफरन्सेस एक्सप्रेस बाय, आणि प्रिफरन्स जेव्हा आपण देतो फॉर्ममध्ये मेन्सच्या, त्याच्यावरून तुमचं जे कुठे पोस्टिंग द्यायचं कसं द्यायचं ते ठरणार आहे. स्टेज 1 प्रिलिमिनरी स्टेज एक्झामिनेशनचं जे पॅटर्न आहे ते दिलेलं आहे. पेपर 1 आहे जनरल स्टडीज अँड इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड. त्यामध्ये बघा 2 तास 200 मार्क्स. त्यानंतर तुमचं टेक्निकल, म्हणजे टेक्निकलमध्ये तुमची जी ब्रँच आहे सिव्हिल असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 3 तास 300 मार्क्स. हे ऑब्जेक्टिव्ह आहे, 500 मार्काचं तुमचं हे राहील, ते ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे. प्रिलिममध्ये मेन्ससाठी त्यामध्ये एक्झामिनेशनचं पॅटर्न असं आहे की पेपर 1 पेपर 2 राहील. पेपर 1 3 तास 300 मार्क. टेक्निकल जसं सिव्हिल असेल तर सिव्हिलसाठी पेपर 1 सिव्हिल, आणि पेपर 2साठी दोन्हीच्या सिव्हिलचं जे राहील पेपर 1 पेपर 2चा सिलेबस वेगळा दिलेला आहे. 3 तास 300 मार्क्स. त्यानंतर 3 तास 300 मार्क्स असे 2 पेपर राहील 600 मार्कासाठी. यामध्ये मित्रांनो स्टँडर्ड अँड सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये बघा जनरल स्टडीज अँड इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडचं पूर्ण सिलेबस इथे दिलेलं आहे. करंट इश्यूज ऑन नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स रिलेटिंग टू सोशल इकॉनॉमिक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड कवरिंग लॉजिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड ॲनालिटिकल ॲबिलिटी. इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स अँड न्यूमेरिकल्स. पूर्ण असे 7-8 पॉईंट 9 पॉईंट इथे दिलेले आहे. साधारण 10 पॉईंट आहे ॲक्च्युली. हे पूर्ण तुम्हाला जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडसाठी आहे. आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगचं जे सिलेबस आहे ते इथे दिलेलं आहे पेपर 1 पेपर 2चं. तसंच तुमचं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं पूर्ण दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिटेल सिलेबस आहे, त्यावरच तुमचं पेपरचं हे राहील. पूर्ण जे पेपर राहील पेपर 1 पेपर 2 त्यावरच राहणार आहे पूर्ण. त्याचं तुम्हाला पॉईंट टू पॉईंट स्टडी करणे आवश्यक आहे. तर फी स्ट्रक्चर जे आहे ते 200 पेमेंट तुम्हाला करायचं आहे, ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आणि याच्यामध्ये तुमचं प्रोसिजर पूर्ण ऑनलाईन पेमेंटची सुद्धा दिलेली आहे. 4 ऑक्टोबर ही लास्ट डेट आहे. त्याच्या आधी तुम्हाला ही सगळी प्रोसिजर करणे आहे. स्पेशल इन्स्ट्रक्शन्स टू कॅन्डिडेट्स फॉर कन्व्हेन्शनल टाईप पेपर्स, म्हणजे थेरॉटिकल पेपर जे आहे त्याचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तुम्ही वाचू शकता. PDF ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, नाही तर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता. आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी एक गुड न्यूज तुम्हाला मिळाली असेल. जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधले, त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. अतिशय चांगला जॉब आहे. क्लास 1 चा जॉब आहे आणि एकदम हायर पोस्टचे जे वॅकन्सीज असतात ते इथे याच्याद्वारे फिल केले जातात. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये हेड पोस्टला तुमची पोस्टिंग होते आणि तुमच्या एरिया वाईज तुमची पोस्टिंग होऊ शकते. तुम्ही प्रिफरन्स इथे देऊ शकता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि याच्या रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी 2-3 वेळा हा फॉर्म जे काही PDF आहे ते तुम्ही वाचू शकता आणि तुमचा फॉर्म फिल करू शकता 4 ऑक्टोबरपर्यंत. ठीक आहे. तर बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल तुम्हाला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा. आणि पुढचे अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या चॅनल इंजिनिअर अमोल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.